तर विधानसभेचं कामकाज सुरू झालंय। विविध मुद्द्यांवर या ठिकाणी आमदार आपली प्रश्न उपस्थित करतात, चर्चा सुरू आहे। याचे सगळे अपडेट्स घेत राहणार आहोत। पुन्हा एकदा वळूयात स्पीड न्यूजकडे। तर आता एक ब्रेकिंग बातमी येते। छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड बस स्थानकामध्ये महिला वाहकाने प्रवाशाला मारहाण केली आहे। पाचोड बस स्थानकातली घटना असून बस थांबवण्यास महिला बस वाहकाने नकार दिल्यानंतर प्रवासी आणि वाहकांमध्ये बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचं रूपांतर थेट हाणामारीत झालेलं आहे। महिला वाहकाने थेट प्रवाशाच्या कानशिलात लगावल्यानंतर जोरदार वाद या ठिकाणी सुरू झाला। तर या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात दोन्ही गट दाखल झालेले असून एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर ही घटना घडलेली आहे पाचोड या बस स्थानकाच्या इथे। महिला वाहकाकडून प्रवाशाला मारहाण करण्यात आली आहे। पाचोड बस स्थानकातली घटना असून वाहकाने प्रवाशाच्या कानशिलात लगावलेली आहे। प्रवासी आणि महिला वाहकाची हाणामारीची दृश्य कॅमेरामध्ये कैद झालेली आहेत। आपण ही दृश्य पाहतोय, ही बस पाचोड बस स्थानकावरची बसमधली दृश्य आहेत। या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड बस स्थानकामध्ये महिला वाहकाने प्रवाशाला मारहाण केली असून बस थांबवण्यास महिला बस वाहकाने म्हणजे कंडक्टरने नकार दिला आणि त्यानंतर प्रवासी आणि या कंडक्टरमध्ये बाचाबाची झाली। महिला कंडक्टर या ठिकाणी होती। तर या बाचाबाचीचं रूपांतर थेट हाणामारीत झालेलं आहे। आजची दिनांक आहे सांगा बरं मामा, आजची दिनांक आहे हा काढतोय मी व्हिडिओ शूटिंग। आडूला काऊन जात नाही गाडी? तुम्ही म्हणे ते म्हणतो आडूला जात नाही गाडी। घ्या पॉलिटिशियनला, सगळ्यांची काढतोय मी। हा घ्या घ्या पॉलिटिशियनला घ्या। आडूला जात यांची घेता, आडूला जात नाही गाडी। काऊन जात नाही? स्टॉप नाही का गाडीला? आजची दिनांक आहे सांगा बरं मामा। म्हणजे प्रत्येक गाड्याला म्हणतो जात नाही जात नाही का लोक। तर या संपूर्ण घटनेविषयीची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अविनाश कांडजे आपल्या सोबत आहेत। अविनाश, नेमकं काय घडलं होतं? या महिला कंडक्टरने बस थांबवण्यास नकार का दिला? छत्रपती संभाजीनगरच्या काही अंतरावरच पाचोड बस स्थानक आहे आणि या पाचोड बस स्थानकावरील संपूर्ण हा प्रकार आहे। या बस स्थानकाचा जर विचार केला तर त्या ठिकाणावरून दररोजच्या 150 ते 200 बस ये जा करतात आणि त्याच ठिकाणी काही बस थांबतात तर काही बस थांबत नाही। पाचोड पासून काही अंतरावर आडूळ आहे आणि आडूळला येण्यासाठी प्रवासी पाचोडवरून बसतात, मात्र काही बस घेतात काही नाही घेत आणि आज सकाळी तोच प्रकार झाला। एका बसमध्ये प्रवासी चढले आणि शाळकरी मुलींना त्या बसमध्ये चढायचं होतं आणि प्रवाशांनी महिला वाहकाला विनंती केली की त्या मुलींना येऊ द्या, मात्र त्यांनी नकार दिला। त्यानंतर त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि प्रवाशांनी जास्त विनंती केल्याच्या नंतर या महिला वाहकाने प्रवाशाच्या कानाशिलात लगावली आणि त्यानंतर प्रवाशाला देखील राग अनावर झाला आणि ह्या बाचाबाचीचं आणि थोड्या वादाचं रूपांतर मोठ्या हाणामारीत झालं आणि फिल्मी स्टाईल हाणामारी या वाहकामध्ये आणि प्रवाशांमध्ये झालेली आपल्याला दिसून येते। तर बऱ्याच वेळेस होतं असं की आम्ही आडोळपर्यंत घेणार नाही, बस पूर्ण भरलेली आहे आणि आडोळपर्यंत आता घेता येणार नाही, समोरच्या स्टॉपवरले सर्वजण या असं सांगितलं जातंय। मात्र प्रवाशांकडून या घटनेचा निषेध करत की तुम्हाला बस असेल तर शाळकरी मुलांना घ्यावं लागेल आणि त्या मुलींना बसमध्ये चढू द्या अशी त्यांची विनंती होती आणि ती न मान्य केल्यामुळे आता यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे दृश्य आपलं न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी पाहायला मिळत आहेत। आणि कशा पद्धतीची ही सर्व घटना जी घडली आहे ती जर बघितली तर एकदम एखाद्या फिल्मी स्टाईल प्रमाणे ही संपूर्ण मारामारी आहे। आणि त्यानंतर ही जी संपूर्ण हाणामारी झाल्याच्या नंतर दोन्ही गट पाचोड पोलीस ठाण्यात पोहोचलेले आहेत आणि एकमेकांविरुद्ध तक्रार देण्याची पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे। तुर्तास धन्यवाद अविनाश या सविस्तर माहितीसाठी।